शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? नांगरलेला, भुसभुशीत केलेल्या जमिनीचा काळाशार तुकडा. पिढ्यानपिढ्या आपण हेच बघत आलो आहोत. पण जर कोणी सांगितलं की उत्तम शेतीचं रहस्य काहीही न करण्यात आहे, म्हणजे नांगरणी नाही, वखरणी नाही, मशागतच नाही, तर हा विचारच आपल्या पारंपरिक शेतीच्या संकल्पनेला मुळापासून धक्का देणारा आहे. शेती करणं म्हणजे जमीन कसणं, हे इतकं घट्ट समीकरण आहे की मशागतीशिवाय शेती म्हणजे ऑक्सिजनशिवाय श्वास घेण्यासारखं वाटू शकतं. अगदी. पण आज आपल्याकडे एक असाच क्रांतिकारी विचार मांडणारं सरकारी कागदपत्र आहे. हे आहे महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आलेलं एक मार्गदर्शक सूचनापत्रक. आणि याचा विषय आहे शून्य मशागत किंवा झिरो टिलेज तंत्रज्ञान. या कागदपत्रांच्या आधारे आपण या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करणार आहोत. हे तंत्रज्ञान नक्की काय आहे, सरकार याला इतकं प्रोत्साहन का देत आहे, आणि यामुळे म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेऊया. तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अचानक मशागत न करण्याची गरज का निर्माण झाली? हजारो वर्षांपासून जे चालत आले ते बदलण्याची वेळ का आली असावी? या सरकारी पत्राच्या सुरुवातीलाच याचं उत्तर दडलेलं आहे. हो, आणि हे उत्तर केवळ शेतीपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या सर्वांशी संबंधित आहे. याचं मूळ कारण आहे हवामान बदल. हे पत्र अगदी स्पष्टपणे मांडतं की आजचा शेतकरी एका मोठ्या दुष्टचक्रात अडकला आहे. एका बाजूला अनियमित पाऊस, तर दुसऱ्या बाजूला पावसातील मोठे खंड. कधी कमी दिवसात इतका पाऊस पडतो की सगळं वाहून जातं, तर कधी पाण्याची इतकी कमतरता भासते की पीक जळून जातं. आणि यात भर म्हणून आहे सतत वाढणारं तापमान. म्हणजे निसर्गाचं जे एक ठरलेलं चक्र होतं तेच विस्कळीत झालं आहे. पण याचा थेट परिणाम जमिनीवर कसा होतो? ही एक साखळी आहे. जेव्हा कमी वेळात जास्त पाऊस पडतो, तेव्हा नांगरलेल्या उघड्या जमिनीवरची सुपीक माती वाहून जाते. याला जमिनीची धूप म्हणतात. या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. जमिनीचा वरचा सुपीक थर गेला की तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. मग थोडा जरी पाऊस कमी पडला तरी लगेच दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. अच्छा. आणि वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा लवकर उडून जातो. म्हणजे आपण जमिनीला मशागत करून भुसभुशीत करतो, पण तेच तिला जास्त असुरक्षित बनवतं. बरोबर. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पिकांच्या उत्पादनात घट, शेतकऱ्याचं वाढतं कर्ज, त्यातून येणारं नैराश्य आणि शेवटी ग्रामीण भागातून शहरांकडे होणारं स्थलांतर. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्यावर पारंपरिक उपाययोजना कुचकामी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे एका अशा उपायाची गरज होती जो या समस्येच्या मुळावर घाव घालेल. शून्य मशागत हा त्याच शोधाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही एक गरज आहे, फॅशन नाही. हे स्पष्ट झालं की गरज किती मोठी आहे. आता या उपायाबद्दल बोलूया. शून्य मशागत. पण हे काम कसं करतं? मशागतीशिवाय शेती कशी शक्य आहे? इथेच या तंत्रज्ञानाचं वेगळेपण आहे. हे निसर्गाच्या कार्यपद्धतीची नक्कल करतं. जंगलात कोणी नांगरणी करत नाही, तरीही तिथे झाडं उत्तम वाढतात. तेच तत्त्व इथे वापरले आहे. यात पारंपरिक नांगरणी, कुळवणी, कोळपणी पूर्णपणे बंद केली जाते. याची काही मुख्य तत्त्व आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गादी वाफे किंवा रेस्ड बेड्स तयार करणे. यात साधारणपणे 4 फूट रुंदीचे आणि गरजेनुसार लांबीचे कायमस्वरूपी उंचवटे तयार केले जातात. आणि हे काम फक्त एकदाच करायचं आहे. फक्त एकदाच? म्हणजे दरवर्षी ट्रॅक्टर लावून होणारा हजारो रुपयांचा खर्च आणि वेळ वाचला. पण ह्या वाफ्यांवर लागवड कशी करायची? त्यासाठी दुसरं तत्त्व आहे टोकन पद्धतीने लागवड. एकदा वाफे तयार झाले की त्यावर बियाणं किंवा रोपं हाताने किंवा एखाद्या सोप्या अवजाराने फक्त टोचून लावली जातात. जमिनीची कोणतीही उलथापालथ करायची नाही. आणि पीक काढताना काय? तेव्हा तर मुळं उपटून जमीन मोकळी करावीच लागते ना. हंगामातलं पीक त्याच गादी वाफ्यावर आधीच्या पिकांच्या मुळांच्या शेजारी मशागत न करता थेट लावलं जातं. वा. म्हणजे एकदा वाफे तयार केले की अनेक वर्ष जमिनीला हात लावायचा नाही. हे तर अविश्वसनीय वाटतंय. जमिनीला त्रास न दिल्यामुळे तिची नैसर्गिक सुपीकता परत यायला मदत होते, हा यामागचा विचार आहे. अगदी. आपण जमिनीला एक जिवंत परिसंस्था म्हणून बघायला लागतो, केवळ मातीचा गोळा म्हणून नाही. मशागत टाळल्याने वेळ, श्रम आणि डिझेलचा खर्च वाचतो हे तर उघड आहे. पण मला आश्चर्य वाटतंय की या सरकारी कागदपत्रांमध्ये तब्बल 15 फायद्यांची यादी दिलीये. आपण त्यातल्या काही महत्त्वाच्या फायद्यांवर सविस्तर बोलूया का? नक्कीच.
कारण हे फायदे केवळ आर्थिक नाहीत, तर पर्यावरणीय सुद्धा आहेत. सगळ्यात मोठा आणि दुर्गामी फायदा म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वेगाने वाढतं. जेव्हा पिकांची मुळं आणि पालापाचोळा जमिनीतच कुसतो, तेव्हा हा कर्ब जमिनीत स्थिर होतो. सततच्या नांगरणीमुळे हाच कर्ब हवेत कार्बन डायऑक्साईड म्हणून उडून जातो आणि जमिनीचा कस कमी होतो. म्हणजे हे एक प्रकारचं नैसर्गिक फिक्स्ड डिपॉझिट तयार करण्यासारखं आहे. तुम्ही एकदा गुंतवणूक केली की जमिनीचं आरोग्य चक्रवाढ व्याजाने सुधारत जातो आणि रासायनिक खतांवरचं अवलंबित्व आपोआप कमी होतं. तुम्ही अगदी अचूक उपमा दिली आहे. सेंद्रिय कर्ब वाढला की रासायनिक खतांची गरज 50 ते 70% कमी होऊ शकते, असं या अभ्यासात म्हटलं आहे. दुसरा मोठा फायदा म्हणजे जमिनीतल्या जीवसृष्टीला मिळणारं अभय. मशागत थांबल्याने जमिनीत गांडुळांसारख्या सूक्ष्मजीवांसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होतं. नांगर म्हणजे या जीवसृष्टीवर चालण्याला जणू काही बुलडोझरच. तो थांबला की ही भूमिपुत्र सेना पुन्हा कामाला लागते. गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत होते हे खरंच खूप महत्वाचं आहे. मला वाटतं याचा थेट संबंध पाणी मुरण्याशी आणि जमिनीची ओलावा धरून ठेवण्याच्या क्षमतेशी असेल, बरोबर? कारण आजकाल पाणी हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरोबर. इथे दुहेरी फायदा होतो. एक, गांडुळांनी आणि कुजलेल्या मुळांनी जमिनीत जी नैसर्गिक छिद्र तयार केलेली असतात, त्यामुळे पावसाचं पाणी वाहून न जाता थेट जमिनीत मुरतं. आणि दुसरं, सेंद्रिय कर्ब म्हणजे एक प्रकारचा स्पंज. तो आपल्या वजनाच्या कित्येक पट पाणी धरून ठेवतो. जमिनीवर पालापाचोळ्याचं आच्छादन असल्यामुळे बाष्पीभवनही कमी होतं. यामुळे पाण्याची मोठी बचत होते आणि पिकांना जास्त काळ ओलावा मिळतो. म्हणजे अवर्षण प्रवण भागासाठी तर हे एक वरदान ठरू शकतं. कमी पावसातही जास्त उत्पादन घेण्याची क्षमता यामुळे निर्माण होऊ शकते. नक्कीच. याशिवाय जमिनीची धूप पूर्णपणे थांबते, जमिनीची रचना सुधारते, जमिनीचं तापमान नियंत्रित राहतं आणि टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळे बियाण्याचीही 25 ते 30% बचत होते. असे अनेक फायदे या पत्रकात नमूद केले आहेत. थोडक्यात, कमी खर्चात जास्त आणि शाश्वत उत्पादन देण्याचा हा एक मार्ग आहे. हे सगळं ऐकायला खूपच आश्वासक वाटतंय, पण कोणताही चांगला बदल स्वीकारायला वेळ लागतो. शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारावं यासाठी सरकार नक्की काय करतंय? या योजनेचं स्वरूप काय आहे? सरकारला याची जाणीव आहे की केवळ तंत्रज्ञान सांगून उपयोग नाही, तर ते अवलंबण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला हात द्यावा लागेल. यासाठी थेट आर्थिक प्रोत्साहन देण्याची तरतूद या योजनेत आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रति हेक्टर 2000 रुपये प्रति हंगाम म्हणजे एकरी साधारण 800 रुपये अनुदान दिलं जाईल. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 10,000 रुपयांची मर्यादा आहे. या योजनेत पिकांची यादी बरीच मोठी दिली आहे. त्यात अगदी ब्रोकोली, लाल कोबी आणि चेरी टोमॅटोसारख्या विदेशी भाजीपाल्याचाही समावेश आहे. पारंपरिक पिकांसोबत ह्या पिकांना समाविष्ट करण्यामागे सरकारचा काय विचार असेल असं वाटतं? शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांसाठी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे का? हा खूप चांगला मुद्दा आहे. यामागे 2 महत्त्वाचे विचार दिसतात. एक म्हणजे हे तंत्रज्ञान केवळ भात, गहू, सोयाबीन यांसारख्या ठराविक पिकांपुरतं मर्यादित नाही, तर ते बहुपयोगी आहे हे दाखवून देणं. आणि दुसरं, तुम्ही म्हणालात तसं, शेतकऱ्यांना केवळ उत्पादन खर्चात बचत करून न थांबवता त्यांना जास्त दर मिळणाऱ्या पिकांकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करणं. हवामान बदलाच्या काळात पिकांमध्ये विविधता आणणं गरजेचं आहे आणि ही योजना त्याला चालना देते. ही योजना तर चांगली आहे, पण अनेकदा योजना कागदावरच राहतात. तिची अंमलबजावणी कशी केली जाते? म्हणजे हे अनुदान योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतंय हे कसं सुनिश्चित केलं जातं? यासाठी एक अतिशय पारदर्शक आणि सविस्तर प्रक्रिया या पत्रकात दिली आहे. पहिली पायरी म्हणजे इच्छुक शेतकऱ्याला dbt.mahapokra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर संबंधित कृषी सहाय्यक त्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. तिथे जिओ टॅगिंगसह फोटो काढले जातात, जेणेकरून जागेची अचूक नोंद होईल आणि योजनेचा गैरवापर टाळता येईल. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे म्हणालात की हवामान बदलामुळे शेतकरी नैराश्यात आहे, त्याला थेट मदत पोहोचावी आणि मधले अडथळे दूर व्हावेत यासाठी ही डीबीटी आणि जिओ टॅगिंग सारखी पारदर्शक पद्धत वापरली आहे. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. अगदी. या योजनेत माती परीक्षण करणं सुद्धा बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या जमिनीच्या आरोग्याबद्दल शास्त्रीय माहिती मिळते आणि त्यानुसार खत व्यवस्थापन करता येतं. सर्व कागदपत्रांची आणि नियमांची पडताळणी झाल्यावरच अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने जमा होतं.
यात कोणताही मध्यस्थ नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडनं एक हमीपत्र, पत्र 4 सुद्धा घेतले जातं, ज्यात ते या तंत्रज्ञानाच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं वचन देतात. जसं की ते मशागत करणार नाहीत आणि पिकांची मुळं जमिनीतच ठेवतील. हे सगळं खूपच आदर्श वाटतं. पण व्यवहारात शेतकऱ्याला काही अडचणी येत नसतील का? म्हणजे नांगरणी न केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढण्यासारखी समस्या येऊ शकते का? इतकं सोपं असतं तर सगळ्यांनी हे कधीच स्वीकारलं असतं. याच्या काही व्यावहारिक अडचणी आहेत का? म्हणजे अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातलाय. कोणतेही नवीन तंत्रज्ञान आव्हानांशिवाय येत नाही. आणि या योजनेला यशस्वी व्हायचं असेल तर या आव्हानांवर मात करावी लागेल. सगळ्यात मोठं आव्हान आहे तण नियंत्रण. सुरुवातीच्या 1-2 वर्षांमध्ये जोपर्यंत जमिनीवर पालापाचोळ्याचं म्हणजे मल्चचं चांगलं आच्छादन तयार होत नाही, तोपर्यंत तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी सुरुवातीला निंदणीचा खर्च वाढू शकतो किंवा तणनाशकांचा वापर करावा लागू शकतो. पण 2-3 हंगामानंतर जेव्हा जमिनीवर सेंद्रिय आच्छादन तयार होतं, तेव्हा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही आणि तणांची वाढ नैसर्गिकरित्याच नियंत्रणात येते. दुसरी अडचण आहे सुरुवातीला गादीवाफे तयार करण्याची. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर किंवा मजूर नाहीत, त्याला हे काम सुरुवातीला खर्चिक वाटू शकतं. आणि सगळ्यात मोठं आव्हान कदाचित मानसिकतेचं असेल. वर्षानुवर्षे जे डोळ्यांनी पाहिलंय, जे आजोबापणजोबांनी शिकवलंय, ते बदलणं सोपं नाही. पालापाचोळ्यांनी झाकलेलं शेत अनेकांना गलिच्छ किंवा अव्यवस्थित वाटू शकतं, नांगरलेल्या काळ्याशार स्वच्छ शेताच्या तुलनेत. बरोबर. हीच सर्वात मोठी लढाई आहे. ही लढाई तंत्रज्ञानाची कमी आणि मानसिकतेची जास्त आहे. म्हणूनच या योजनेत केवळ अनुदानावर भर न देता प्रशिक्षण आणि प्रचारावर विशेष भर दिला गेलाय. त्याबद्दल या पत्रकात काय म्हटलं आहे? या मानसिक आणि व्यावहारिक अडचणींवर मात करण्यासाठी काय सोय आहे? तंत्रज्ञान यशस्वीरित्या राबवलाय त्यांच्या शेतावर भेटी आयोजित केल्या जातील. सीइंग इज बिलिव्हिंग या उक्तीप्रमाणे जेव्हा एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचं यशस्वी शेत पाहतो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. शून्य मशागत हे केवळ शेतीचं एक तंत्रज्ञान नाही, तर हवामान बदलाच्या मोठ्या संकटात टिकून राहण्याचा आणि आपल्या जमिनीला पुन्हा जिवंत करण्याचा एक शाश्वत मार्ग आहे. सरकारने याला प्रोत्साहन देण्यासाठी एक सुनियोजित कार्यक्रम आखला आहे, ज्यात आर्थिक मदतीपासून ते प्रशिक्षण आणि व्यावहारिक अडचणींवर मात करण्याच्या उपायांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान आणि ही सरकारी योजना कितीही प्रभावी असली तरी याचं खरं यश एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. ते म्हणजे वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या आपल्या मनात बसलेली नांगरलेली काळी भुसभुशीत जमीन म्हणजेच सुपीक जमीन ही संकल्पना बदलण्यावर. या योजनेची खरी कसोटी अनुदानाच्या रकमेत नाही, तर शेतकऱ्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या मानसिकतेत बदल घडून आणण्यात आहे. म्हणजे आपल्याला शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलावा लागेल. जिथे विविध कीटक आणि जीव आनंदाने नांदत आहेत, जिथे मशागत झालेली नाही, तेच कदाचित भविष्यातलं सगळ्यात सुपीक आणि समृद्ध शेत असेल. कदाचित आपल्याला हे स्वतःला विचारायला हवं की आपण जमिनीकडून फक्त घेणार आहोत की तिला तिची नैसर्गिक शक्ती परत मिळवण्यासाठी मदतही करणार आहोत. या प्रश्नाच्या उत्तरातच शाश्वत शेतीचं भविष्य दडलेलं आहे.